नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? काही दिवसांपूर्वी आमचे हे छोटी छोटी पिल्लं होती. आज ही पिल्लं आता मोठी व्हायला लागली आहेत आणि खूप गोड आणि खूप मस्तीखोर झाली आहेत. मजा मस्ती त्यांचा दिवसभर चालू असते. आता त्यांचं जेवण द्यायचा टाईम आहे, तर त्यावेळेला त्यांची नाटकं बघा. हे लुकडं सुकडं पिल्लू आहे, त्याचं नाव आम्ही बब्बू ठेवलं आहे. हे जे ब्लॅक अँड व्हाईट पिल्लू आहे त्याचं नाव आम्ही गुड्डू ठेवलं आहे. ही जी ब्राऊन चेहऱ्याची जी पिल्लू आहे तिचं नाव आम्ही सोनी ठेवलंय. ती फिमेल आहे. बघा किती गोड आहेत आमची सर्व पिल्लं. आज आमच्या घरी आली आहे आमची गोड गोड माऊ आणि ती तिच्या डॅडा बरोबर बसून मस्तपैकी एन्जॉय करते आहे. ती इकडे आली की तिला नेल पेंट, लिपस्टिक वगैरे सगळं काढून खेळायला मज्जा येते. मग तिचा डॅडा तिला नेल पेंट लावतो, लिपस्टिक लावतो. दोघं बाप लेक छानपैकी एकमेकांमध्ये रमून जातात. आमच्या माऊचे कपडे बघून तुम्हाला वाटत असेल माऊनी काय घातलंय. ॲक्च्युली तिने बाथरूममध्ये जाऊन स्वतःला पूर्ण भिजवलं अंगावर पाणी वगैरे टाकून, त्यामुळे तिचे कपडे पूर्ण ओले झाले. आणि आता माझ्याकडे दुसरं काही नव्हतं म्हणून मी तिला माझा टॉप दिला आणि त्याच्या मागे तिला पिनअप करून तो ॲज अ फ्रॉक म्हणून तिने माझा टॉप घातला आहे. पण खूप गोड दिसते. पडशील. दाखव. बस 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 खाली पडशील. आता माऊ आमची बनली आहे सेल्स गर्ल आणि तिचा डॅडा तिच्याकडनं घेतोय पर्स. बघू आता काय करते. 4 रुपये किती? 40. आणि हे कितीचे? 60 रुपये. 60 रुपये. अच्छा अच्छा. ते बेचने का है कि नहीं? ये तो फटेला है. अच्छा है म्हणा. अच्छा है. फटा हुआ नहीं है. कितने का? 1 रुपया. नहीं 40 रुपया बोल. 40 रुपये. 40 चा. हाँ ठीक है, फिर यही जो सस्ता वाला. नहीं वो महंगा है ना. ये 100 रुपये में लो बोल. बोल. महंगा है ना वो. 40 रुपये वाला दो. 100 रुपये में लो बोल. 100 रुपये का? ये 100 रुपये का? हाँ. दिखता तो नहीं है 100 रुपये का. हाँ महंगा है. वो दो हमको 40 रुपये वाला दो. ये लो 40 रुपये में. हाँ अभी पैसा दो बोलो. पैसा दो. ये पैसा नहीं मेरे पास, इसके बदले लेके जाओ 4 रुपये. हाँ जाओ.
ले लेते दो. काही दिवसांपूर्वी मी खूप ऑनलाईन शॉपिंग केली होती आणि माझे भरपूर असे पार्सल आले होते बॅक टू बॅक. तर जे जे पार्सल आले होते त्याची आज मी तुम्हा सर्वांच्या समोर अनबॉक्सिंग करणार आहे. खूप सुंदर सुंदर पार्सल आलेत माझे. वाव, किती सुंदर असा हा कंदील आला आहे. खूपच सुंदर आहे छोटासा कंदील. या कंदीलची जी लाईट आहे ती गोल्डन मध्ये आहे. गोल्डन कलर मध्ये लाईट पेटते ह्याची. दुसरी गोष्ट म्हणजे चार्जेबल कंदील आहे, त्याच्याबरोबर त्याची चार्जिंगची छोटीशी वायर पण मिळते. याचा कलर मेहंदी ग्रीन कलर मध्ये आहे. याचं जे बटन आहे ते ब्लॅक कलर मध्ये आहे. हे पहा, इथून तुम्ही चार्जिंग करू शकता. याची जी चार्जिंग वायर आहे ती खूपच छोटी आहे, त्यामुळे मोबाईलच्या वायरनी पण ह्याची चार्जिंग होऊ शकते. या कंदीलची जी लाईट आहे ती ऍडजस्टेबल आहे, कमी जास्त करता येते. आणि खूप महत्वाचं म्हणजे याची प्राइस आहे 364 रुपीज. आता अनबॉक्स करते सेकंड पार्सल. हे पहा, खूप सुंदर असे गोल्डन स्पून्स मी मागवले होते. 6 स्पूनचा सेट आहे. हा गोल्डन कलरचा आहे. त्याच्या हँडल वरती सुंदर अशी डिझाईन आहे. खूपच सुंदर आहे. मला असं वाटलं तर कसं येतं आणि कसं नाही, पण खूप सुंदर आहे. कॅश ऑन डिलिव्हरी मागवल्यामुळे मला याची प्राइस पडली आहे 143 रुपीज. आता हे ओपन करते थर्ड पार्सल. हे मी मागवलं होतं सुंदर असं ग्लास कुकवेअर. हे कुकवेअर पूर्ण ग्लासचं आहे. त्याला हँडल्स पण आहेत. त्याला असे लाईन मध्ये डिझाईन आहे ही. त्याच्यावरती जे झाकण आहे त्याला सुंदर असा टेडी बिअरचा हँडल बोला किंवा व्हॉट एव्हर जे काय, पण खूप सुंदर दिसतं आहे. या ग्लासच्या कुकवेअर मध्ये तुम्ही पाणी गरम करू शकता, तुम्ही चहा बनवू शकता, तुम्ही दूध गरम करू शकता, तुम्ही मॅगी बनवू शकता, म्हणजे अंडी उकडू शकता, सर्व प्रकारचे लिक्विड जेवण गरम करू शकता. आणि हे ग्लास कुकवेअर मला 515 रुपीजला पडला. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही ऑइल कंटेनर अनबॉक्सिंग करताना पाहिले होते ना, त्याचा यूज करायला सुरू केलाय मी. सध्या आजच्या दिवस मी हे जे ग्लास कुकवेअर आहे त्याच्यामध्ये पाणी गरम केलं आणि ते बॉईलही झालं आणि कुकवेअरलाही काही नाही झालं. सध्या तर एकदम व्यवस्थित काम करते ते. फ्युचरमध्ये बघू हे कुकवेअर किती साथ देतं ते. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मागे भरपूर काही ऑनलाईन शॉपिंग केली होती, तर त्याची अनबॉक्सिंग राहिली होती. ती मी आता हळूहळू करून ओपन करते. खूप सारे पार्सल्स आले होते माझे, पण मी ते ओपन केले नव्हते. तर म्हटलं चला व्लॉगमध्ये ओपन करीन असं म्हणून ते ठेवून दिले होते. आणि आता ते मी तुमच्या समोर सगळे एक एक करून अनबॉक्सिंग करत जाईन आणि तुम्हाला दाखवत जाईन. हे सुंदर असं व्हाईट मध्ये मेटलचं केटल आलेलं आहे आणि त्याच्यावरती फ्लोरल प्रिंट आहे. खूपच सुंदर आहे. त्याचं जे हँडल आहे ते प्लास्टिक कोटेड आहे आणि त्याच्या झाकणावरती जे नॉब स्टाईलचं जे हँडल आहे ते पण प्लास्टिकचं आहे. या केटलला आतमधून सुद्धा व्हाईट कोटिंग केलेली आहे. लक्षात ठेवा, या केटलला तुम्ही सिम गॅसवरती ठेवू शकता किंवा मीडियम गॅसवरती ठेवू शकता. हाय फ्लेमनी ह्याची कोटिंग खराब होण्याचे चान्सेस आहेत. केटलच्या झाकणाचा जो नॉब आहे त्याच्यासाठी छानपैकी अशी स्क्रू दिलेले आहेत. ते मी थोड्या वेळाने लावीन. आता फक्त तुम्हाला दाखवते. याची प्राइस आहे 751 रुपीज. हे मी मागवले होते खूप सुंदर असे ग्लास कंटेनर, जे टी, कॉफी आणि शुगर साठी आहेत, विथ कॉपर लॉक. आणि याची प्राइस आहे 1148 रुपीज.
आज आमच्या इथल्या लोकल मार्केटमध्ये मी गेली होती आणि तिथून मी माझ्यासाठी मिनी मिक्सर घेतला आहे. हा ॲक्च्युली माझा जुना मोठा मिक्सर जो होता तो सारखा खराब होत असल्या कारणामुळे मला फार प्रॉब्लेम होतोय, म्हणून मी हा छोटासा मिक्सर घेतला जेणेकरून जागाही कमी लागते आणि माझं कामही फटाफट होईल. या मिनी मिक्सीमध्ये मला 2 जार मिळाले आहेत, एक छोटा एक मोठा, आणि त्याच्यासाठी 3 झाकणं पण आहेत. जार जर उरलेला मसाला स्टोअर करायचा असेल तर ते झाकण यूज करता येतं. आणि जे तिसरं झाकण आहे त्याला छोटे छोटे होल आहेत, जेणेकरून तुम्ही कुठलं फ्रूट वगैरे जर मिक्सीमध्ये ग्राइंड केलं तर त्याचा जो होलचा जो पार्ट आहे झाकणाचा, त्यातून फ्रूट ज्यूस तुम्हाला इझिली स्ट्रेन करता येईल आणि विदाउट एनी डिस्टर्बन्स तो ज्यूस तुम्ही एन्जॉय करू शकता. हा जो मिनी मिक्सी आहे तो जयपानचा आहे आणि ह्याची प्राइस 1850 रुपीज आहे. हे काही सुगंधित धूप आहेत जे मी पूजा करताना देवापुढे लावायला आणले. ही एक सुंदर अशी शॉपिंग बॅग मी घेऊन आली. इतके सारे शॉपिंग बॅग होते तिकडे, पण ह्याच्यामध्ये ही एकदम युनिक आणि खूप सुंदर डिझाईनची शॉपिंग बॅग होती, ज्याच्यावरती एक यंग मुलगी सायकल घेऊन जाते. तिच्या बास्केटमध्ये एक डॉगी आहे. म्हणजे असं खूप सुंदर अशी ही शॉपिंग बॅग आहे आणि जम्बो शॉपिंग बॅग आहे आणि मला ही खूप आवडली. ही मला वाटतं मला काहीतरी 150 ला पडली. आय एम सुपर डुपर एक्सायटेड, कारण की आता नवीन जे कंटेनर आहेत त्याच्यामध्ये मी माझे टी आणि शुगर ट्रान्सफर करणार आहे. मी खूप एक्सायटेड असते कुठली पण नवीन वस्तू आली की त्याचा यूज करण्याकरता. ॲक्च्युली माझे जुने कंटेनर पण खूप सुंदर आहेत, पण काय नवीन वस्तू असेल तर त्याच्यासाठी खूप जास्त एक्साइटमेंट असते ना, म्हणून तुम्ही समजू शकता. आय थिंक आपल्या चॅनलवरती भरपूर अशा लेडीज असतील ज्या नेहमी असं करत असतील, है ना. तुम्ही पण माझ्यासारखंच करत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगा. मला खूप आवडेल तुम्हा सर्वांचे एक्सपिरियन्सेस ऐकायला. साखरेमध्ये मुंग्या लागू नये म्हणून मी लवंग ऍड करते. 4-5 लवंग टाकून ठेवते. तुमच्यामधून कोण कोण असं करता नक्की सांगा. जर कोणाला माहित नसेल तर लक्षात ठेवा, जर का तुमच्या साखरेच्या डब्याला नेहमी मुंग्या लागत असतील तर लवंग नेहमी त्याच्यामध्ये ठेवून द्या. मुंग्या लवंगाच्या वासाला येत नाहीत. विचार केला चहा बनेपर्यंत अजून एक प्रॉडक्टची अनबॉक्सिंग करून टाकते, है की नाही. एक काम अजून कंप्लीट होईल माझं आणि मी सुपर डुपर एक्सायटेड पण आहे.
हा पहा, हा एक सुंदर असा वुडन ट्रे मी मागवला होता. त्याच्यावरती ही एलिफंटची डिझाईन आहे. मला वाटलं होतं या ट्रेच्या वरती जी डिझाईन आहे त्याच्यावरती काच असेल, पण त्यांनी फक्त ती जी डिझाईन आहे ती चिटकवली आहे. ती एका कागदावरती आहे. तर इन फ्युचर मी त्याच्यामध्ये काच नक्की टाकून घेईन. या ट्रेला 3 ड्रॉवर्स आहेत आणि याचा मल्टिपल यूज करता येईल. तुम्ही तुमच्या वर्किंग टेबलवरती, स्टडी टेबलवरती ह्याला यूज करू शकता. तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबलवरती मेकअपचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा ठेवण्याकरता यूज करू शकता. मी याला किचनमध्ये यूज करणार आहे. इट डिपेंड्स ऑन यू ऑल का तुम्हाला या ट्रेचा कसा यूज करायचा आहे. मी माझ्या ट्रेचा यूज इथे किचनमध्ये करणार आहे. जे माझे ऑइल कंटेनर्स आले आहे ते मी याच्यावरती ठेवायचा प्लॅन करते आहे. तुम्ही जर हा ट्रे मागवाल तर नक्की टॉप वरती म्हणजे ते जे डिझाईन आहे त्याच्यावरती काच नक्की लावून घ्या, कारण की हा जो पेपर आहे ह्याच्यावरती थोडंसं पण पाणी पडलं तर हा जो पेपर आहे तो खराब होऊ शकतो. ते डिझाईन खराब होऊ शकते. तर मी इन फ्युचर तर काच लावून घेईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांनी बिलकुल पण हा जो ट्रे आहे तो क्लीन करून पाठवलेला नाही. जसा त्या लोकांनी तो असा घासलेलं वगैरे सगळं त्याची पावडर वगैरे जशीची तशी आहे. तर मी आधी याला क्लीन करून घेईन, स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेईन आणि मग त्याचा यूज करीन. या ट्रेची जी प्राइस आहे ती 798 रुपीज आहे. तर ट्रे क्लिनिंग करून मी पूर्ण ओटा पण क्लीन करणार आहे आणि ओटा क्लीन करून सगळं सामान एकदम ॲक्युरेटली लावायचा प्रयत्न करते. Namaskar and welcome to my tarot card reading session, my beautiful YouTube family. I hope तुम्ही खूप छान, हॅपी, हेल्दी, पॉझिटिव्ह असाल. तर जास्त न बोलता मी तुमच्यासाठी आज एंजल मेसेजेस काय आहेत ते काढणार आहे. एकच मेसेज आपण काढूया, ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे सांगते, इथे जेंडर मॅटर नाही करत.
इथे टाईम मॅटर नाही करत. जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्यासाठी ही रीडिंग लागू होईल. जे तुमच्याशी रेझोनेट करते ते घ्या, जे नाही करत त्याला सोडून द्या. आता चला आपण काढूया तुमच्यासाठी एंजल मेसेजेस. सुरू करूया. एंजल्स प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूवर्स, माझ्या सबस्क्रायबर्ससाठी काय तुमच्याकडून मेसेज आहे. एंजल प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूवर्स, माझ्या सबस्क्रायबर्ससाठी तुमच्याकडून काय मेसेज आहे. एंजल्स प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूवर्स, माझ्या सबस्क्रायबर्ससाठी तुमच्याकडून काय मेसेज आहे. प्लीज प्लीज प्लीज. सॉरी, स्टँड तुटला असल्या कारणाने मला आज काय जुगाड करून मोबाईल ठेवावा लागतो आहे, त्याबद्दल सॉरी. सेल्फ डिस्कवरी. आय एम ऑन अ जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी अँड ग्रोथ. वाव. तर तुम्हाला इकडे सांगितलं जात आहे का तुम्ही स्वतःवरती वर्क करा, स्वतःला बनवा, कारण की तुम्ही एका जर्नीमध्ये आहात. तुमची ग्रोथ होणार आहे. तर तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे. तुम्ही काय आहात स्वतःला ओळखा. तुमची जी ताकद आहे, तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते ओळखायला शिका असं सांगितलं जात आहे तुम्हाला. तुम्ही स्वतःमध्येच एक आर्मी आहात. ठीक आहे. तर तुम्हाला सांगितलं जात आहे, एंजल्स तुम्हाला सांगत आहेत का ओळखा स्वतःची ताकद, स्वतःची पॉवर, स्वतःचा जे पॅशन आहे ते ओळखा. कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं आहे का तुम्हाला स्पिरिच्युअल होण्याची फार गरज आहे. मेडिटेशन करणं हे तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला ही जर्नी कंप्लीट करायला सांगते. स्वतःला ओळखा. जर का तुम्हाला समजत नसेल काय करावं तर तुम्ही मेडिटेशनला बसा, विचार करा, एकट्यामध्ये विचार करा आणि स्वतःला विचारा तुम्हाला काय बनायचं आहे. तुमचे हॉबीज तुमच्यासाठी कसे प्रोफेशन बनू शकतं किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही कसे काय करून एक्सपर्ट होऊ शकता. तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये ती ताकद आहे. तर तुम्ही ते नक्की जर ओळखलं तर नक्की तुम्ही पुढे जाऊ शकता. ग्रोथ आहे. तर तुम्हाला त्याकरता स्वतःवरती वर्क करावं लागेल. ठीक आहे. तर ही होती तुमची रीडिंग. थँक्स फॉर वॉचिंग.